नमस्कार. आखाडा महापालिकेचा या कार्यक्रमामध्ये आज आपल्या समोर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष सन्माननीय सुधीरजी खरटवाल इथे उपस्थित आहेत. चॅनल प्रमुख सन्माननीय पांडुरंग सुरवसेजी इथे उपस्थित आहेत. तर सन्माननीय सुरवसे सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सूत्रे स्वीकारावी. आता तुमची जी आता निवडणुका महानगरपालिकेच्या सुरू झालेल्या आहेत, तर तुमचा जाहीरनामाही प्रसिद्ध झालेला आहे. तर जाहीरनाम्याच्या संदर्भात तुमच्यावर आता एक टीका होती की तुम्ही जो जाहीरनामा प्रसिद्ध केला जुन्या बाटलीमध्ये नवीन दारू अशा पद्धतीची तुमच्यावर टीका होती. या टीकेला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्या? जुन्या बाटलीमध्ये नवीन दारू असं काही नाही आहे. जाहीरनामा तुम्ही पाहिला असेल तर मागच्या काही घटना महापालिकेत गेल्या 10 वर्षापूर्वी घडलेल्या आहेत, त्याच्या चुकांची दुरुस्ती आम्ही ह्यात करतो आहे. कारण काय नवीन अध्यक्ष नवीन लोक येतात, जुने लोक जातात, असं होत असतं प्रत्यक्षात. आणि मागच्या 10 वर्षामध्ये बराचसा गोंधळ महापालिकेत विषयावरून झाला किंवा जागेवरून झाला कधी तर त्या पार्टला धरून आम्ही हे जाहीरनामा क्लिअर केला आहे. आणि ह्याच्यात जो जाहीरनामा मी केला आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नवीन टेक्नॉलॉजीसारखे टाकल्या की त्यामध्ये CCTV कॅमेरे बसवायचे, आपल्याला MSCTचा कोर्स जो आहे तो विद्यार्थ्यांना दिला पाहिजे, कराटेचा कोर्स विद्यार्थ्यांना दिला पाहिजे. त्यानंतर माझी एक वैयक्तिक अशी एक हे आहे की विनंती राहणार आहे की कचरा विकत घेणे, लोकांच्याकडून कचरा विकत घ्यावा आणि तो महापालिकेत विकत घ्यायचा आणि तो लोकांना त्या वीज निर्मितीसाठी पाठवून द्यायचा. कारण काय पैसे म्हणा तर ॲटलिस्ट लोक कचरा फेकणं, गरीब लोक असे असतात की गोळा करतील आणि ते ओला कचरा आणि सुका कचरा हे दोन काम ते त्याने काम पण मिळेल असं एक मी प्लॅन करायला लागलं. बघू आता महापालिकेत किती आपले आपण कितपत त्यात मी सक्सेसफुल सांगतो. ही कल्पना तुमची नाहीये. मला वाटतं की गेले 2 वर्षापासून सातत्यानं प्रवीण डोंगरे उपमहापौर जे आहेत ना ते सातत्यानं सांगतात. मग त्यावेळेस तुम्हाला हे का नाही सुचलं? नाही, आम्ही तेच करतोय ना. आता तुम्ही पाहिलं असाल की मागच्या कचऱ्याच्या जे प्रॉब्लेम झाले, त्या कॉन्ट्रॅक्टरवर प्रॉब्लेम झाला, टेंडर प्रॉब्लेम झाले होते, तरी पण तुम्ही आता पाहत आहात की सोलापूर शहरामध्ये गाड्या येतात, घंटा गाड्या, आणि ते कचरा घेऊन जात आहेत. 10ला गाड्या तर माझ्या तिथं येते, 10 वाजता गाडी बरोबर येते, कचरा घेऊन जातात. आणि बाहेर कचरा आता पहिल्यांदा आपण जो कचरा ड्रीप करतो जास्त असायचा, आता त्या गाड्यामुळं कमी झालं हे मला वाटतं. आणि लोकांच्यामध्ये ही जागृती हळूहळू येईल, एकदम एका दिवशी सगळं चेंज होणार नाही आहे, ह्याला वेळ लागेल. नाही, एका दिवसासाठी चेंज होणार नाही हे वस्तुस्थिती आहे, तुम्ही सांगता ते पण सत्य परिस्थिती आहे. पण गेले 40 वर्ष आपल्याकडं सत्ता आहे. 40 वर्षामध्ये आज सुद्धा सेल हे खूप मोठं खेडं आहे की काय असे खेदानं बरेच जण म्हणतात. मग हे का म्हणत असतील? मग आपण खरोखरच सोलापूरचा विकास करण्यासाठी कमी पडलोय का विकास न करण्यासाठी आपल्याला काही अडचणी निर्माण झाल्या? सोलापूर शहर झकास आहे म्हणावं का भकास आहे म्हणावं? काय वाटतं? सोलापूर शहराबद्दल असे विचार जेव्हा आपण मांडतो जनतेसमोर, तर मला असं सांगायचं की 1947 पासून आपलं स्वातंत्र्य जेव्हा आपण घेतलं त्यावेळेचं सोलापूर आणि आजचं सोलापूरमध्ये फार मोठा फरक आहे. मी बोलू ना की आज सोलापूर शहरामध्ये त्यावेळेला एक इम्पाला कार यायची आणि ती कार बघायला लोक थांबायचे बाहेर बरोबर. आज प्रत्येकाच्या घरात कार आहे, पण ती कुठून आली काय माहिती नाही. मग तुम्ही म्हणता त्याचा भकास झाला का विकास झाला, हा प्रश्न असा आहे की प्रत्येकजण कष्ट करतो, पैसे कमवतो आणि तो प्रत्येक माणूस एक मोटरसायकल विकत घ्यायचा प्रयत्न करतो, एक कार विकत घ्यायचा प्रयत्न करतो. ही त्याची प्रगती झालेलीच आहे. घराचा विकास प्रत्येक माणसा जेव्हा करताना काही अडचणी येत असतात. आता माननीय सुषमाजी शिंदेसाहेब हे आपल्या जिल्ह्याचे मंत्री होते, खासदार होते, मुख्यमंत्री होते, गव्हर्नर होते, दुसऱ्या स्टेटचे ते गव्हर्नर होते आणि नंतर गृहमंत्री झाले, लोकसभेचे अध्यक्ष झाले, लोकसभेचे ते नेते झाले. हे सगळं करत असताना त्यांनी कधीही असं सोलापूरकडं दुर्लक्ष केलं नाही. गेल्या 40 वर्षात असं सांगितलं गेलं की तोष्णीवार असतील किंवा आमचे कुलकर्णी सर अध्यक्ष होते तेव्हा सुद्धा विचार केला तर काँग्रेसने निश्चित प्रयत्न केला की सोलापूर शहराचा हा विकास थोडा होत गेलेला आहे. कोणी जर असं म्हणलं, तुम्ही जर नवी पेठ पाहिली की तशीच आहे का, आता नवी पेठेच्या ऐवजी तुम्ही जर सोलापूर शहराच्या एम्प्लॉयमेंट चौकाकडे फिरला किंवा तुम्ही आपल्या नवी पेठच्या पाठीमागच्या साईडला जर गेला तर एवढे मोठे शोरूम उभे आहेत. हे कशाचं द्योतक आहे, कशामुळे आलं सगळं हे? दुसरं असं आहे की आपण उद्या कोटगी रोडला जा, त्यानंतर तुम्ही पुणे रोडला जा, तुमचे ब्रिज आलेत, मग तुम्ही ह्याला खेडेगाव म्हणणार का?
याचा शहरातला एखादा माणूस आपल्या पोटासाठी तो बाहेर जातो, देशात गावाच्या बाहेर जातो, 4 पैसे कमावत जातो तो, आणि तेव्हा आल्यानंतर ते पैसे आपल्या गावात इन्व्हेस्ट करतो, आपल्या घरात बंगला बनतो. आणि आम्हाला कसं काम आहे, ज्यांनी जो बंगला बांधला त्या रस्ता देणं, ड्रेनेज देणं हे आमच्या महापालिकेचं कर्तव्य, ते आम्ही करतोय. गेली 40 वर्षात सोलापूर शहराचा मॅक्झिमम विकास करण्यामध्ये माननीय सुषमा शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. जर कोणी म्हणलं की मी फार काही केलं, मी सांगतो की मध्ये एकदा जर पुढचं सरकार सोडलं तर आम्ही छाती ठोक की आम्ही विकास करण्याचा प्रयत्न केला, कधीही जनतेशी प्रार्थना केली नाही आणि जनतेला होता तेवढं सुख द्यायचा प्रयत्न आम्ही निश्चित केलेला आहे. ड्रेनेज, नळ, लाईट आणि रस्ते ह्या गोष्टी आमचं सारखं लक्ष असतं. त्याहीपेक्षा आता माननीय शिंदे साहेबांनी 2 लाईन आणली. एक पाण्याची जी लाईन आणली ती बऱ्याच वर्षापूर्वी आणली जेव्हा आम्ही लहान होतो, मात्र आज जवळ तर दुसरी जी पाईपलाईन येते तिच्यासाठी खो घातला ह्या मुख्यमंत्री किंवा त्यांचे काही हे जे सरकार आहे त्यांनी. अजूनपर्यंत त्याचे पैसे येत नाहीत किंवा त्याचं काय प्रोसिजर चालू आहे, ती प्रोसिजर चालूच आहे. मला सांगा, अशा दुष्काळाच्या वेळेला ह्या पाईपलाईन तुम्ही बंद कर, तिथं काम ठेवलं आहे का? एका कागद तुमचं फरफट लोक का जात नाही? तिथं जर शिंदेसाहेब असते, तुम्ही मला सांगा, शिंदेसाहेब पॉवर मिनिस्टर असताना अवघ्या 1.5 वर्षाच्या 18 महिन्याच्या काळामध्ये प्रोजेक्ट आणले, 2 प्रोजेक्ट सोलापूरला उभे केले आणि एक पाईपलाईन पाण्याची त्यांनी फ्री द्यायला लावली. हे पैसे आमचे सरकारचे कोणाचे नाही आहेत, NTPCने फ्री दिलं. तुमच्या NTPCने तुमचं रंगभवन आणि स्मृती मंदिर सुधारण्यावर पैसे दिले का? कुठल्या दिवशी पैसे मंजूर झाले? अवघ्या 1.5 महिन्यात, 2 महिन्यात, 5 महिन्यात हे पैसे मंजूर केले. कसं झालंय सगळं? त्या माणसाला जी काळजी नाही केलं ना त्यांनी, मग कसा विकास होतोय? कसा विकास झाला? विकास झालाय. या 50 वर्षात म्हणावं तशा मूलभूत गरजा देखील अजून पूर्ण झालेल्या नाही. शहर तुमच्या ताब्यात आहे. शहर वाढलेलं आहे, 11 किलोमीटरचं शहर वाढलेलं आहे, जवळजवळ 130 किलोमीटर रेल्वे परिसर आहे. आणि हे वाढत असताना आपल्याला जनता काय सांगत नाही की घर बांधते इकडे आणि घर बांधता आम्हाला सांगा मी घर जर बांधतो, झोपडी बांधतो, हे काही सांगत नाही. ते अचानक जर अति जातात, एक 10 घर बांधून टाकतात. मात्र तसे ते इलिगल असतं. मात्र जनता ही जनता आहे, त्याला कळतं न कळतं कायदे त्याला माहीत असतात. मला सांगा, टाउन प्लॅनिंग असते, तुमचे स्टेट गव्हर्नमेंटचे एवढे कायदे रूल आहेत. एखादी जागा ना त्याला येणे लागतो, त्याला काय बऱ्याचशा प्रोसिजर असतात. मग घर एका रात्री 10 घरं बांधली, एका घरी 10 गळ बांधले आणि त्या पाठीमध्ये पाणी सोडून टाकलं तर त्याचं हे परिणाम निश्चित होणार आहे. आणि प्रत्येकाला जर तुम्ही थोडासा विचार केला की मला घर बांधायचं असेल तर जागाची 7 बाय उतार त्याची एंट्री व्हायला पाहिजे. त्याची एंट्रीच्यानंतर माझं टाउन प्लॅनिंगमध्ये अप्रुव्हल आलं की नाही, महापालिका आपण हे मागितली परमिशन मागितलं, महापालिका तुम्हाला अशी परमिशन देणार नाही. ती सांगेल तुम्हाला 1 महिन्यावर थांबावं लागेल, तिथला रोड यायचा आहे, तिथं ड्रेनेज यायचं आहे, मग मी तुम्हाला परमिशन देतो. ते निश्चित सांगतील किंवा ते अगोदर सांगतील बिल्डरला की पहिले हे काम करून घ्या, नंतर तुम्ही ते काम करून घ्या. ह्याच्यामुळे हे सगळं गोंधळ होत असतो. नाही, आता तुम्ही सांगितले की बाबा खूप बाजारपेठ वाढली आणि व्यवसाय वाढले. मग सोलापुरातल्या तिन्ही MIDC बघा, तिन्ही औद्योगिक वसाहतीमध्ये आता सध्या सगळेच कारखाने, अक्कलकोट MIDC मध्ये जावा, तर होडगी रोड MIDC मध्ये जावा किंवा चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीमध्ये जावा, कुठल्याही MIDC मध्ये जर तुम्ही तिन्ही गेलात तर तुम्हाला तिथले जवळपास 70 ते 80% उद्योग बंद पडलेले दिसतात. मग हे का? कारण तुम्हाला लोकांना माहीत, चॅनल भरपूर लिहिलंय, मी सांगावं लागत नाही. वृत्तवेध आणि उत्तरदर्शन जेव्हा होते ना, त्याच्या जुन्या क्लिप जर तुम्ही काढल्या तर तुम्हाला त्यात निश्चित दिसेल की मी सांगू नये त्या गोष्टी आणि माझं तोंड उडत नका ती माझी विनंती होणार आहे. कारण की त्यामध्ये हे सगळं बंद पाडण्यामध्ये आपल्या शहरातले फार मोठी मोठी माणसं त्यामध्ये अडकून गेलेली आहेत. नाही, एकदा तुम्ही सोलापूरकरांना कळू तर, कारण याचा आरोप तुमच्यावर सातत्यानं होतो की काँग्रेस शहरामध्ये शिंदे साहेबांनी सूत मिल उभ्या केल्या. शरद पवार साहेब आणि शिंदे साहेब दोघांनी मिळून सूत मिल आणल्या सोलापूर शहरामध्ये. धन्यवाद दिलं त्यांना पण. मात्र हे होत असताना कामगाराचं रोज सकाळी संध्याकाळी उठलं की एक मोर्चा, आज सकाळी एक मोर्चा, संध्याकाळी एक मोर्चा असं काढल्यानंतर नाशिकहून येणारे, पुण्याहून येणारे जे उद्योगपती ह्या गोष्टीला घाबरून तिकडे यायला तयार नाहीत आणि त्यांना कोणी सिक्युरिटी देत नाहीये. तरी पण आम्ही आज जाहीरनाम्यात दिलंय की आता जर कोणी आपल्याकडे गुंतवणूक करतात किंवा कारखाना मोठा असेल तर त्याला 5 वर्ष आम्ही कर घेणार नाही सांगितलं. त्याला आम्ही दिलं नवीन इंडस्ट्रीसाठी आम्ही देतोय. आणि शेवटी असं आहे की शिंदे साहेब जोपर्यंत ह्या शहराचे नेते म्हणून आहेत तोपर्यंत इथं कधी विकास थांबणार नाही असं माझं मत आहे. प्रणिती शिंदे असतील किंवा सुषमा शिंदे साहेब असतील आणि मागे एकदा दिलीपांनी सुद्धा भरपूर प्रयत्न केले. माननीय आमदार दिलीपांनी साहेबांनी सुद्धा भरपूर पैसे, भरपूर फंड आणला. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात विकास केला. त्यांचेही साखर कारखाना आहेत, त्यांच्या बँका आहेत, ते प्रयत्न निश्चित करतात. आणि आमचे हे नेते सगळे, काँग्रेसचे नेते सगळे प्रयत्न करतात की शहराचा विकास व्हावा.
कशा पद्धतीने विकास व्हावा अशा पद्धतीनं तुम्ही आता जे जाहीरनाम्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी गेल्या वर्षीच्या मांडलेल्या आहेत, या वर्षीच्या बदल या जाहीरनाम्यामध्ये नेमकं नवीन काय आहे? ह्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जे आता सध्या गोष्टी दिल्यात त्यामध्ये एक आहे की CCTV कॅमेऱ्याची गरज आहे, हे आम्ही त्यात टाकलेलं आहे. नवीन पाण्याची पाईपलाईन आम्ही येतोय आणि युजर चार्जेस ते तुमच्याकडे आम्ही चार्ज करत होतोय, त्याचे 50% पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही ते कमी करणार आहोत, एकदम कमी करणार बिलकुल. आल्याबरोबर सत्तेवर आल्याबरोबर आम्ही दुसऱ्या दिवशी ते ठराव मंजूर करून तो 50% आम्ही कमी आपण करणार. पाणीपट्टी वर्षाची घेतो आणि पाणी 4च महिने देतो. हे कधी झालेलं तुम्हाला माहिती असेल, मध्ये दुष्काळ, आपल्याकडं पाणी नव्हतं, पाणी काही नव्हतं. अशा परिस्थितीत मला सांग कुठलं पाणी पडणार, कुठला देणार, आणि जेवढं पाणी आपल्याला मिळालं, एकतर आपण कसं सरकार महाराष्ट्रात काँग्रेस जेव्हा होती त्या आघाडी सरकार होतं त्यावेळेला आपले मंत्री जलसंपदा मंत्री असायचे आणि त्यांना सांगितलं फोनवर की तुम्ही ते पाणी सोडायचे त्या ह्याच्यातून भीमा नदी उजनीतून. आत्ता पाणी नाही आहे, लोक बोंब मारायला लागल्यानंतर, ओढा लागल्यानंतर मग आपले पालकमंत्री सांगतात की उद्या बघू, मग ते आमच्या महापौराची ते येऊ दे वाट बघू दे, त्यांनी माझ्याकडून घेतलं पाहिजे असं म्हणून. आणि आम्ही जेव्हा जनतेच्या प्रश्नासाठी त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगितलं की पाणी सोडलं पाहिजे, मग ते पत्र देणार, मग ते पत्र पोचणार, आणि तेव्हा 8 दिवस आमच्या जनतेने ओढायचं असं त्यांचा तो प्लॅन होता. आणि तेव्हा त्यांनी ते प्रयत्न केला, मग ते जनतेने खपून घेतला नाही आणि आम्ही त्यांना मोर्चेवर मोर्चा काढले, त्याचा निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितल्यानंतर ते पाणी ते वेळेवर सोडलं. आता आज परिस्थिती अशी की पाऊस चांगला झाल्यानंतर आता उजनी डॅम भरलेला आहे आणि आजच्या ह्या तुम्ही अलीकडच्या काळाने पाणी, मी असं आश्वासन दिलं असं तर म्हणणार नाही की आम्ही तुम्हाला असं आश्वासन कधीच दिलं नाही की तुम्हाला मी रोज पाणी देतो म्हणून. तसं दिलं होतं, त्यांनी प्रयत्न केलाय. जे आता पाणी तुम्हाला मिळतंय आजचं जे पहिलं कसं होतं की 4 दिवसाला आपण पाणी घेत होतो, 5 दिवसाला. तुम्ही बाजूच्या जर हे पाहिलं तर रेल्वेने पाणी आणले तुम्ही पाहिलं असेल, आणि रेल्वेचं बिल त्यांना दिलं गेलेलं आहे. मात्र सोलापूर शहरात ही जी पाण्याची पाईपलाईन आहे, ही पाईपलाईन मध्ये काही समाजकंटकांची फोडली होती, माननीय उपमहापौर आमचे त्यांनी जाऊन ते हुडकून काढलं होतं आणि त्याला आम्ही ते काही केस पण त्याला झालेली आहे. अशा बऱ्याच ठिकाणी ते स्वतः गेले होते. याचा अर्थ असा की ह्या गोष्टी करत असताना पाणी जेव्हा मुबलक असेल तर डेफिनेटली आम्ही आमचा प्रयत्न राहणार की 2 दिवसाआड 4 दिवसाआड, आता तर तुम्हाला दिवसाआड पाणी द्यायचा प्रयत्न केला आणि तो देतोय. प्रशासनावर फारसा अंकुश नाही असं कुठंतरी सारखं जाणवतंय. प्रशासनावर अंकुश नाही याचा अर्थ असा की काय होतंय, प्रशासनामध्ये अधिकारी 2 वर्ष येतात, 2 वर्ष निघून जातात. जुन्या अधिकाऱ्यांना नवीन घटना काय घडल्या त्याचं ज्ञान होत नाही. इथले सिटी इंजिनियर जुने आपले बुबणे साहेब होते, आपलं आठवत असेल जेव्हा आपण अजून मी लहान असेल तेव्हा 9 वर्ष असेल, बुबणे साहेबांनी जी पाण्याची पाईपलाईन शहरामध्ये टाकली होती ती आज सगळ्यात चालू आहे. मात्र मागच्या वेळेला मी आपले महापौर अलका राठोड आणि आमच्या वाक्षते होत्या त्या पिरियडमध्ये त्यांना मी सांगितलं होतं की त्या पाईपलाईनबद्दल तुम्ही कुठेतरी आवाज उठवला पाहिजे, ती पाईपलाईन चेंज करा. आपण 13% जवळपास आता बांधल्यात पुण्याच्या कोल्हापूर शहरामध्ये, आणि स्टोरेज ऑफ द वॉटर आपण आता सध्या करतोय. तुम्ही बघा ज्या टाक्या आता सध्या आपण अजून त्यातल्या बऱ्याचशा टाक्यांना आपण वापर करत नाही का की ते स्टोरेज तेवढं आपल्याकडे होण्याची परिस्थिती नाही आहे. कारण का ते पाणी उपसा केल्यानंतर त्याला स्टोरेज व्हायला पाहिजे आणि ती स्वच्छ टाकी पाहिजे पाण्याची, तिच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ पाहिजे. हे केल्याशिवाय ते करणं योग्य नाही, म्हणून आम्ही थांबवलंय. आता येत्या ह्याच्यामध्ये आपण ते पहिल्यांदा जर आम्ही प्राधान्य देऊ तर युजर चार्जेसला देऊ. नंबर 2 पाण्याचा साठा आपण कसं करू शकू, आणि त्या पाणी साठा जर आम्ही केला तर मला असं खात्री आहे की दिवसाआड देखील आम्ही पाणी देऊ असं खात्री आहे. पाठीमागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं मी दररोज पाठीमागच्या तुमच्या ज्या जाहीरनाम्यामध्ये दररोज पाणी देऊ आणि सोलापूर शहरामध्ये मेट्रो आपण आणू अशा पद्धतीची गेल्या वेळेच्या जाहीरनाम्यामध्ये होती. मग ती मेट्रो आली पण नाही आणि ह्या वेळेच्या जाहीरनाम्यात पण नाही तुमचे, मग कुठे गायब झाले? मेट्रोच्या बाबतीत जर विचार केला त्यावेळेला आमचं सरकार होतं आणि सरकारचं आश्वासन कसं असतं की आमचे सरकार आमचे मुख्यमंत्री असताना टाउन प्लॅनिंगशी किंवा तुमच्या त्या डिपार्टमेंटशी नगर रक्षण डिपार्टमेंटशी ते बोलून डिस्कशन केलं. त्यावेळेच्या महापौरांनी ते एक अजेंडा टाकला होता की मेट्रो आणावी म्हणून, आणि तसं पॉझिटिव्ह पण मुख्यमंत्र्यांच्या वेळेला सांगितलं की ठीक आहे, हे त्यांना विचाराशी आम्ही घालत पण नाही. माननीय मुख्यमंत्री आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, त्याच्या अगोदर सगळ्या मुख्यमंत्र्यांच्याकडून आम्ही हा विषय नोंदवून घेतला होता. कारण की पुण्यामध्ये जेव्हा त्यांनी हात घेतात शिंदे साहेबांनी प्रयत्न करून मेट्रो सोलापूरला पण असावी असं त्यावेळेस सांगितलं गेलं होतं. मात्र त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरची तयारी केली किंवा काय त्याच्या प्रोसिजर सुरू झाल्या, मात्र इन बिटवीन दॅट त्या आपले सरकारवाले घेतले, त्यानंतर हा गोंधळ झालेला आहे, ते बंद पडलेलं आहे. आणि आता आम्हाला भीती आहे की ते सरकार हे
करेल की नाही माहिती नाही, म्हणून आम्ही तो अजून तात्पुरता ठेवलाय. आम्ही करू, निश्चित करू. म्हणजे आपण एखाद्या चांगली गोष्ट 5 मांडली. वर्षामध्ये का झालं नाही? 5 वर्षात कुठं झालं सर? आम्ही गेल्या 5 वर्षापूर्वी केलेलं आहे. हो. केलं त्यावेळेला आमची सत्ता होती, आम्ही प्रयत्न केला ना. त्याची बघा, एक मेट्रो आणायला पुण्याच्या आणि मुंबईच्या लोकांना किती वर्ष लागली हे जर तुम्ही काढा बघू. त्यांच्या 10 वर्ष त्यांना लागली. तर मुंबईच्या लोकांना, मुंबई सारख्या वर्ल्ड क्लास सिटीला सुद्धा 10 वर्ष लागतात. तर आम्ही तर 5 वर्षापूर्वी डिक्लेअर केलं फक्त, आणि आमच्याकडे ताकद नाहीये. तसं पाहिलं तर आपली महापालिकेचं बजेट आहे 800-900 कोटीचं असताना देखील आम्ही स्तोत्र पण नाहीये तसं म्हणजे असं काही. आणि मग तुम्ही त्याच्या एलबीटी हे नसताना, आपल्याकडे एवढ्या पद्धतीची कुठल्याही पद्धतीची नसताना मग असे जनतेला का प्रलोभना नाही, दाखवलं? आम्ही हे गाजर दाखवण्याचं नेमकं काय? गाजर नाही दाखवलं. आम्ही त्यांना सांगितलं की मेट्रो आल्याने आपल्या लोकांना प्रवास सुखकारक होईल आणि लोक आपल्या ठिकाणी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पोहोचता येईल, असं आम्ही त्यासाठी केला प्रयत्न केलाय. पण अंजळ मत आहे आमचं त्याच्याबद्दल की ते व्हावं अशी आमची इच्छा आहे. मात्र सरकार जेव्हा चेंज होतं तर सरकारचे विचार चेंज होतात, ते लोकांच्या मनात भावना. आता बघा ना तुम्ही, पाणी तुमच्या पालकमंत्र्यांनी जेव्हा पाणी अडवलं तेव्हा कोण काही बोललं का? आम्हीच गेलो ना बद्दल घेऊन त्याच्याकडे मोर्चाने. आमची महापौर घरी जाऊन बसली, हे पाणी तुम्ही का सांगत नाही? कलेक्टरकडे जाऊन बसलो. असा प्रकार असतो त्यामध्ये. नाही, तुम्ही नेहमी राजकारणी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करता. ह्या फक्त असे आरोप आणि प्रत्यारोपच सोलापूरकरांनी बघायचे का? आम्ही प्रत्यारोप आणि आरोप करण्याच्या भांगडीत पडतच नाही. जेवढा विकास सोलापूर शहराचा होईल त्याकडे आमचं लक्ष असतं. आत्ता सरकार त्यांची आलेली आहे. मला सांगा की उठलं की सुटलं रोज सकाळी संध्याकाळी भ्रष्टाचार केला, हे केलं ते केलं सांगत बसतात. अहो तुम्ही एक तरी केस धरून दाखवा आणि एक तर केस दाखल करा ना, मग बघू आपण भ्रष्टाचार कोण कसा केला आपण पाहू त्याबद्दल. हा, भ्रष्टाचाराचे तर आरोप तुमच्यावर वारंवार रोज करतात ते लोक. त्यांना एक धंदा दुसरा काही कामच नाही आहे. भ्रष्टाचार केला. अहो आता महाराष्ट्राच्या तर ह्याच्यामध्ये सुद्धा सांगतात की ह्याच्यावर भ्रष्टाचार आरोप आहे, त्याच्यावर भ्ष्टाचार आरोप आहेत. मग किती केसेस त्या सरकारने दाखल केलेत, किती भ्रष्टाचार आरोप झाले. काल रणसंघामध्ये एका छोट्या कागदाने मला आश्चर्य वाटलं त्या मुलाचं की त्याने विचारलं, अहो ठीक आहे भ्रष्टाचार केला तर मान्य आहे, मग तुम्ही झोपला होता का तिथे? तुम्ही विरोध का केला त्यावेळेला? पहिला भ्रष्टाचार जेव्हा सुरू झाला तर 8 दिवसात तुम्ही केस दाखल का केली नाही? हो काय याचं कारण असं आहे की ते अधिकाऱ्याला भेटतात आणि ते भ्रष्टाचार करतात देखील बद्दल, आणि आपल्या झालं की मोकळा होतात. अशा प्रकारे म्हणजे ती पाकिट संस्कृती त्यांची आहे, विरोधी पक्षाची, आमची नाही. विरोधी पक्ष करतात. सत्ता जर तुमच्याकडे, सत्ता आमच्याकडे असली तर ते काय करतात, ते अतिशय दम देतात अधिकाऱ्याला. ते नाही करतात, तुझं मी करतो म्हणजे ते बोलतात तिकडे. असं परवा महेश कोटेंनी पण एक असा आरोप केला होता की मी 2-2.5 वर्षापूर्वी जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडलोय तेव्हापासून इथल्या महानगरपालिकेतल्या कोणत्याही अधिकाऱ्यावर काँग्रेसचा कसलाही अंकुश नाही त्यांच्या. हे कितपत खरं? तुम्हाला आता मी कसं सांगू, महेश कोटे हे माझे मित्र आहेत, चांगले, आणि आमची दोस्ती वेगळी. तर जर विचार केला राजकारणाचा तर त्यांनी फार मोठी चूक केली आहे असं ते बोलूच नाही. पहिली गोष्ट त्यांना असं बोलण्याचा नाही, ते बोलूच नाही त्याने. का की ज्या घरातून तुम्ही बाहेर पडला ते घर वाईट होतं तुम्ही सांगता, त्या घरात तुम्ही झोपलाय व्यवस्थित, AC मध्ये राहिलाय, आणि ते नंतर तुम्ही ते घर वाईट आहे म्हणून कसं चाललं? मला सांगा, तुम्ही उत्तर द्या. ह्या उत्तर मी महेश कडून डायरेक्ट म्हणतो की ज्या घरात तुम्ही बांधलं, समजा तुम्ही 10 वर्ष त्या घरात होतं, घर बांधलं, AC लावले, तुम्ही लॉन तयार केली, त्या राहायला, काचेच्या ग्लासात चहा पिला, आणि त्या घरात तुम्ही नंतर म्हटलं की वाईट आहे, ते घर चांगलं नव्हतं, तुम्ही बांधलं का तुम्ही वाईट आहे म्हणलं कसं होईल? नाही, अंकुश तुमचा ह्या घरातल्या प्रमुखाचा अंकुश तिथल्या ह्याच्यावर अधिकाऱ्यावर नाही असा त्यांचा आरोप आहे. त्यांचे आरोप होऊ शकत नाही, त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही. बरोबर नाही. ते जोपर्यंत सत्तेत होते त्यावेळेस त्यांनी महापालिका सांभाळत होते, तोपर्यंत महापालिका छान होती. काँग्रेस पार्टी ही सत्ता सांभाळते, ते सांभाळत नाही. त्यांचं असं म्हणणं होतं. नाही, त्यांचं म्हणणं ते खोडून टाका तुम्ही. मी म्हणतो की ना असं बोलायचा त्यांचा अधिकार नाही की मी असताना होता असं सांगणे चुकीचं आहे. काँग्रेस पार्टीचा अंकुश होता, तुम्ही असं सांगा आज पण. आणि आता मी अध्यक्ष झालोय, पुढच्या वेळेला बघेन की ते अंकुश कुठे कुठे ठेवायचे. तुम्हाला माहिती सर, मी जेव्हा चार्ज घेतला 18 एप्रिलला, काँग्रेस कशी होती तुम्हाला माहिती आहे, मी बोलू नाही. ठीक आहे, माझी पार्टी मी जातं. मात्र 18 एप्रिलला मला शिंदे साहेबांनी 18च्या अगोदर 12 तारखेला किंवा 11ला मला फोन केला की इल्वा सर आता ते नको म्हणतात, ते पत्रकार परिषद घेतली होती आणि ते चार्ज तुला घ्यावं लागेल, तू काम सुरू कर. मी म्हटलं ठीक आहे सर, काय हरकत नाही. मला तशी त्यावेळेला अगोदर इच्छा होती, जेव्हा साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा मला तो चान्स मिळाला नव्हता. एक आपण पक्षाचं आपण शिपायात काम करायला हरकत नाही. मी पण साहेबांना म्हणून सांगितलं आणि माझा ठराव मंजूर होऊन मला ते ईमेलवर त्यांचं कळवलं. 18 एप्रिल जेव्हा मी चार्ज घेतला त्यावेळेला मी पहिल्यांदा जर काय काम केलं असेल तर पहिल्यांदा आमची संघटनेमध्ये कुठं कुठं विकनेस आहे ते मी हुडकून काढलं.
संघटना हुडकून काढल्यानंतर त्याच्यासाठी मला 15 दिवस गेले असतील. त्यानंतर मी महापालिकेत सुरू केलं हात घालायला. तर मला असं दिसून आलं की काय झालं की आमच्यातले काही मातब्बर नगरसेवक आहेत ते पैसे जास्त घ्यायचे आणि आमच्या छोट्या काळात त्याला जो नवीन नगरसेवक सभा निधी वाटप व्हायचा नाही. मग मी सभागृह नेता आणि आपल्या महापौर सुनीता याबुटे आणि संजय गड्डे माझे मित्र आणि रियाजबाई हुंडेकरी त्यांना एकत्र बसवलं. मी तशी मीटिंग घेतली अथॉरिटी. माझ्याकडे आज सुद्धा तो अर्जंट माझ्याकडे लिहिलेलं आहे रेकॉर्डवर नोंद अशी की ही मीटिंग मी कशासाठी घेतली तुम्हाला सांगतो म्हणाला. त्याच्या मी तसं सर्क्युलर नोंद केली आहे की ही मीटिंग आपल्या सर्व नगरसेवकांना समान निधी मिळाला पाहिजे आणि नगरसेवकाचे पैसे त्यांना त्वरित त्या पार्टमध्ये गेले पाहिजेत आणि त्याचं काम 8 दिवसात सुरू व्हायला पाहिजे माझं मत आहे. मग त्या दिवसानंतर 6 का 7 दिवसांनी संजय गड्डे मला स्वतः फोन करून सांगितला की 50 लाख रुपये आपण शहरातल्या उमेदवार दिले आणि 40 लाख रुपये हद्दवाढीत दिलेले आणि त्यांनी मला ते पण सांगितलं. आणि आता हे 19 कोटी रुपये बोंबाबोंब चालली आहे आणि ते आम्ही बघतो काय करायचं. म्हणजे त्याच्यावर तुम्ही लगेच मला सांगा आपण मोर्चा करू, निषेध व्यक्त करू, हे करू. आणि तुम्ही पाहिलं असेल की मी लगेचच मोर्चा केला, निषेध व्यक्त केले आणि आम्ही ते बिचारे बेरिया साहेबांनी मिळून ते कोर्टात पण गेले आणि ते स्टे पण झाला. त्याच्यावर नंतर मुख्यमंत्र्यांनी टाळाटाळ प्रयत्न केला. नंतर इलेक्शनसाठी ते वाट पाहायला लागले की त्यांचं पण कसं आहे आपलं इलेक्शनमध्ये आमचं नाव काँग्रेसचं नाव कसं बदनाम होईल याकडे त्यांचं लक्ष असणार आहे. 19 कोटी रुपये का आम्ही खायला मागितलं नाही किंवा आमचे नगरसेवक खात नाही ते पैसे. हे पैसे जनतेच्या सुखसोयीसाठी आहे. त्या पैसे लाईटसाठी आहेत, ड्रेनेजसाठी आहेत, रोडसाठी आहेत आणि अशाच काही गोष्टीसाठी ते पैसे ठेवले. पैसे शेवटपर्यंत काही आले नाही. शेवटपर्यंत आले नाही. परवा त्यांच्याकडं पत्र आले बेरिया साहेबांच्याकडं की ते पैसे रिलीज करा त्यांनी सांगितलं किंवा इलेक्शन लागल्यानंतर. काँग्रेस कमी पडली असं वाटत ते सत्ता त्यांची साहेब. पण तुम्ही आंदोलन केलं मुख्यमंत्री ते त्यांचं हृदय घट्ट आहे. असलं काय आंदोलन काय ते बघत नाही. आता बघू सरकार ठरवतील सांगेल ना, त्यांना जनता सांगेल. आता मी नाही सांगेल, जनता आता 21 तारखेला सांगेल की मुख्यमंत्री पालकमंत्री सोलापूर शहरांना किती काळजी आहे. मला सांगा की मुख्यमंत्री झाल्यापासून 2.5 वर्षाच्या काळामध्ये ह्या आलेल्या मुख्यमंत्र्यांनी किती पैसे दिले हो आमच्या शहराला दाखवा. चला मला तुम्ही आमचा हिशोब विचारताना विचार. मी उलटा असं विचारतो की त्यांनी आतापर्यंत शिंदे साहेबांनी लाखो करोड रुपये आणले. त्याचा काही हिशोब आहे का तुमच्याकडे? शिंदे साहेबांनी कधी कोणता असा दिवस नाही ज्या शिंदे साहेबांनी कोणता असा एक महिना नाही दाखवा की ज्या महिन्यात शिंदे साहेबांनी तुम्हाला फंड नाही दिला. मुख्यमंत्री असताना काय पैसे दिले हे सोलापूर सांगावं लागत नाही. आणि काय सोलापूरच्या फक्त म्हणजे सोलापूर शहरासाठी जिल्ह्यासाठी एक युनिव्हर्सिटी आणणारा हा एकच नेता आहे. विकासाची दृष्टी असणारा माणूस येतो ते म्हणून त्यांनी हे करू शकले ते लोक. आणि ह्याचं कोणा आपले लोक कोल्हापूरला गेले, विद्यार्थी गेले चालतात त्यांना. कोल्हापूरला गेले चालले असते. मात्र आज शिंदे साहेबांनी केलं नाही. म्हणजे कोल्हापूर काय गरगुड्याचा पण विद्यार्थी सोलापूरला आला पाहिजे आणि दक्षिण सोलापूरचा आमच्या मंदूरचा विद्यार्थी पण सोलापूरला आला पाहिजे म्हणून ही युनिव्हर्सिटी आणली, म्हणून ती युनिव्हर्सिटी सुरू झाली. हे सगळं काम सुषमा शिंदे साहेबांनी केलेलं आहे. हे काल सांगत होते की आम्ही विकास केला आहे. 28,000 रुपये तुम्ही आणले, 28,000 करोड रुपयाचं उद्घाटन तिथं केलं परवा दाखवलं. ते गडकरी साहेब मुख्यमंत्री साहेब आले ते शिंदे साहेब पण त्या कार्यक्रमाला होते त्यांनी त्यांनी बोललं होतं. मात्र त्या 28,000चे 28 पैसे देखील तुमच्या अजून आले नाही. ते सोलापूर शहरामध्ये दाखवा कुठं काम चाललंय मी सांगतो. आणि आत्ताच सांगतो मी एका माझ्या मित्राने मला सांगितलं की मुख्यमंत्र्याला उद्धव ठाकरे हे विचारतात की तुम्ही काँग्रेसची कामं सांगून जर स्वतःचं घेत असाल वाजून तर ते उपयोगाचं नाही. ही 2 वर्षापूर्वी काँग्रेसने केलेली काम आहेत, तुमचं काय काम आहे ते सांगावं सांगितलं त्यांनी. म्हणजे मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी असं बोललंय म्हणून. हे उद्धव साहेब तसे बोललेत परंतु त्यांनी टीकात्मक आता सध्या त्या बीजेपी भाजपाचं आणि शिवसेनेचं सर ते मात्र हे काय त्यांना आम्ही शिकवलं का तुम्ही असं म्हणा म्हणून. ते आमचं काम मानतात ना, काँग्रेसवाले काम करतात हे त्याच कळलं ना. दिवस कधी बांधलं नाही त्यांनी पण त्यांनी असं वाटलं की आपल्या खोटा वागतात म्हणून ते त्यांची भारतात. ते मुंबईमधलं वाटले असते. सोलापुरात आपल्या सोलापूरचा विकासाच्या संदर्भात कुठं विषय झाला तो मुंबईच्या संदर्भात बोलत नाही सर. माझं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे साहेब हे काय बोलले त्यांना की तुम्ही काँग्रेसने केलेली कामं सांगू नका, तुमचं कधी सांगा. 2.5 वर्षात मी पण आज विचारतो पालकमंत्री मी आता तुम्हाला सांगितलं ना, मुख्यमंत्री आणि आपले पालकमंत्री आणि दुसरे मंत्री ह्या ठिकाणी मिळून DPDC कडे किती पैसे जमा केलेत, किती खर्च केला दाखवा मला. आमचे सोडून टाका. गेल्या 2.5 वर्षापूर्वीचे काँग्रेसच्या एक रस्ता जर आपल्याला बांधायचा असेल तर 6 महिने 7 महिने अगोदर काम सुरू करावं लागतं आपल्याला.
कमीत कमी 6 ते 7 महिने सुरू करतं. 6 ते 7 महिने एखादा समजा 4 किलोमीटर रस्ता असेल तर त्याला 1 वर्षभर काम करावं लागतं. मग हे तुम्ही काय आल्याला लगेच झालं का हो? आल्या उद्घाटन केलं, त्या ब्रिजचं उद्घाटन केलं, शिंदे साहेबांनी आणलं उद्घाटन यांनी केलं, शिंदे साहेबांनी ते आणलं उद्घाटन त्यांनी केलं. हे काय पद्धत आहे? बरं ठीक आहे, केला हरकत नाही, उद्घाटन करा. आता नाव तरी घ्या त्या माणसाचं की हे काँग्रेसने केलं बाबा, आम्ही उद्घाटन करतोय हे सांगा जाहीरपणे. मी कसं जाहीरपणे सांगितलं की उद्धवराव ठाकरे साहेब त्यांनी असं बोलले म्हणून मी घाबरत नाही, कारण का मी कोणाच्या याच्यात नाहीये. मतलब उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना असं उलटं विचारलं की काँग्रेसने केलं तुम्ही सांगू नका, तुमचं काय ते सांगा. नाही, आता एक लक्षात घ्या, आता तुम्ही अजून किती दिवस सोलापूरकरांना उजनीवरून पाणी आणलं, शिंदे साहेबांनी सोलापूरला विद्यापीठ दिलं आणि NTPCचं काम केलं. या 3-4 कामाच्या व्यतिरिक्त अशी सोलापूरकरांना अशी ठोस काय कामं दाखवण्याची इंडस्ट्रीज म्हणा, अशा पद्धतीची कामं तुमच्याकडे नाही. आज तुम्ही आज एक लक्षात घ्या, शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील दोघंही एकाच वेळेस राजकारण करत होते. त्याचबरोबरीनं विलासराव देशमुख सुद्धा, लातूरची सुद्धा आज सुद्धा लातूर किती प्रगती पथावर आहे म्हणून सांगतात. आज अकलूजकडे बघितलं तर अकलूज खूप मोठ्या प्रमाणात खेड म्हणजे ग्रामीण असून सुद्धा तिथं शहरासारखं रूप त्यांनी तिथं केलेलं आहे. मग तसं शिंदे साहेबांकडे सोलापूरसाठी अशी व्हिजन अशी काय नव्हती का? आणि होती तर ती आचरणात आणण्यासाठी नेमक्या अडचणी काय आहेत? आता तुम्ही असं विचारलं, मी असं सांगतो की माननीय विजयसिंह मोहिते पाटील हे साहेबांच्या बरोबर मुख्यमंत्री होते दोघे. शिंदे साहेब मुख्यमंत्री, ते उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेला सोलापूरचा विकास व्हावा म्हणून त्यांनी दोघांनीही एअरपोर्टचा प्रयत्न आणला, दोघांनी त्यावेळेला. आणि पहिल्यांदा विमान सुरू व्हावे आणि उद्योगपतींचा आपल्याला महत्वाचा हे होतं, सारखा तगादा होता की हमको सोलापूर में आने का प्लेन नाही, हमको सोलापूर में आने का प्लेन नाही. त्यावेळेला काहीतरी करून गोंधळ करून त्यांनी किंगफिशर सुरू केली होती. हे बंद कोण पाडलं हे ते आम्ही सांगू नये, आता काय बोलायची गरज नाही. पहिल्यांदा काय म्हणले, बीजेपी मध्ये जे लोक होते ते काय म्हणले की आम्ही तेवढे तिकीट खरेदी करतो, व्यापारी संघटने काही बरेचसे काय तिथले लोक म्हणाले की आम्ही हे करतो, आम्ही तिकीट खरेदी करतो, तुम्ही विमानसेवा आणा. ते विमानसेवा आली, तिकीट कोण खरेदी ते सिद्धेश्वरी जात होते सगळे लोक, म्हणजे इथं त्यांचं नुकसान झालं. तरी पण ही जी हा जो एअरपोर्ट सध्या आपल्या इथला आहे, ह्या एअरपोर्टऐवजी आपण दुसरा एअरपोर्ट बनवू, जो आता आपण तिथं खरेदी केलं, जागा खरेदी केली, हे कोण आणलं? हे आम्ही आणलं, आम्ही म्हणजे काँग्रेसने आणलं. त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील साहेब होते, बरोबर आहे. आणि ही जागा खरेदी करण्यामागे आणि ती डेव्हलपमेंट करून एअरपोर्ट अथॉरिटीच्या अंडरमध्ये देईपर्यंत माननीय सुषमा शिंदे साहेबांचा सिंहाचा आणि वाघाचा सारखा सपोर्ट आहे, त्यांनीच ते केलेलं आहे. असं हे विचार आम्ही का ठेवायला लागलो की तिथं तुम्ही माहित असेल कल्याणी फोर्स होते, त्यानंतर उद्घाटन आपण केलं होतं. आता त्या एअरपोर्टच्या मुळे आपण ते प्लॅनिंग केलं होतं शिंदे साहेबांनी. त्यावेळी ते पण तुम्ही म्हणजे फक्त एकट्या शिंदे साहेबांनी सगळं करावं आणि त्यांना कोणी सपोर्ट केलं का? नाही केलं कोणी त्यावेळेस सपोर्ट. इथले बीजेपीचे निवडून देत होते म्हणजे सपोर्टच होतो. बीजेपीचे लोक सोलापूर शहर नाही. मी काय म्हणतो, आमदार बीजेपीचे ह्या भागातले जे होते तर त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे ना गोष्टीसाठी. मग शिंदे एकटे मांडणं करून आणायचे आणि एकट्या माणसं किती ताकद लावायची, किती नाही किती प्रयत्न करायचे. तुम्हाला सांगा, आज तुम्ही म्हणता की काय सोलापूरला व्हिजन नाही. BSP कॅम्प इथं आली आहे, तुम्हाला माहित असेल तर. त्याच्यानंतर ते CRPF कॅम्प इथं आली आहे, तिथं त्याचं भूमिपूजन झालंय, उद्घाटन त्याचं काम चालू आहे. NTPC आली, NSPC आली. हे सगळं कशासाठी आलं? आपल्या गावातलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं, रोजच्या तुमच्या ट्रेन चालू आहेत. किती ट्रेन आहे तुम्हाला माहिती का शिंदे साहेब आल्यापासून? मला वाटतं की माझ्या ह्याच्यामध्ये बघण्यात एक जमान्यामध्ये आपल्याकडे मेल जात होती मुंबईला. आज मुंबईला जायला प्रत्येक 3 तासानंतर एक गाडी आपल्या गावात मिळते, बघायला मिळते. जाताना डाऊनला, येताना अपला, एवढ्या गाड्या आपल्याकडे झाल्या, एवढं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं. फक्त एअरपोर्ट जर आपलं लोक झालं तर मला असं वाटतं की फार वेळ त्याला लागणार नाही. हे कार्गो हब जर बोर्डामध्ये तयार झालं तर जवळपास आपल्या शहरामध्ये विथिन 1 year पिरियडमध्ये, 1 वर्षाच्या आतमध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रीज उभ्या राहतील. आणखी तशी तयारी शासनाची त्यावेळेला आघाडी सरकारने करून ठेवलेली आहे. मी आज सांगतो तुम्हाला की कोणाकोणाला इंडस्ट्रीजमध्ये इंडस्ट्री मिनिस्ट्रीने त्यावर ठरवून घेतलं होतं की ह्या इंडस्ट्री सोलापूरला गेल्या पाहिजेत, ह्या इंडस्ट्री नाशिककडे पाठवा. असं जेव्हा एअरपोर्टचा तुमचा प्लॅनिंग सुरू झाला, एअरपोर्टला पैसे भरले, त्याच्या शासनाकडून पैसे एअरपोर्टला ताब्यात दिला आपण त्या जमीन त्यावेळेला, आणि त्यात काम चालू असताना आज बॅडलक आमचं की सरकार पडलेलं आहे. नाही तर ह्या वर्षापर्यंत ॲटली एअरपोर्टचा एक रनवे तयार झाला असता.
दुसरं असं आहे की मी काल परवाच माननीय आमचे अशोक चव्हाण साहेब आले होते, त्यांना घ्यायला मी एअरपोर्टला गेलो होतो हेलिकॉप्टर. तर त्यावेळेला मला तिथं पाहायला एक असं वाटलं की एक दुसरा रनवे इमिडिएटली सुधीर करता येतो बघा. म्हणजे मी आता येताना पाहून अशोक चव्हाण साहेब स्वतः म्हणाले एवढी जागा मागे शिल्लक आहे ती काय करते जागा ठेवून तुम्ही. तर ते मला तिथे गायकवाड साहेब म्हणाले की ती लिटिगेशनमध्ये आहे. अरे कसलं लिटिगेशन म्हणलं, तुम्ही आता हे इलेक्शन संपल्यानंतर आम्हाला सांगा, आम्ही प्रयत्न करतो ती जागा तुम्हाला मिळण्याचा प्रयत्न, जेणेकरून त्याच्यासाठी एक रनवे तयार होऊन जाईल. आणि तो रनवे आता इथं लाईन विशेष म्हणजे सोलापूरला गेली 20 वर्षामध्ये नाईट लँडिंग नव्हती, आता त्यांनी तयारी केलेली आहे आणि ते नाईट लँडिंग पण होऊ शकते. आता ही जर दुसरी रनवे तयार झाली आपल्याकडे तर मला असं वाटतं की थोडा का 100% काय म्हणणार नाही आपल्याकडे इंडस्ट्रीज येईल, एक 30% 40% इंडस्ट्रीज यायला सुरू होईल. हे एअरपोर्टचं काम सुरू होतं. सोलापुरातल्या जे बेकार आहेत, बेरोजगार आहेत, लोकांच्या हाताला कुठल्याही पद्धतीचं काम मिळत नाही. आता इतकी बेकारी वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. मग ह्याची नेमकी कारणं काय, किंवा त्यांच्या हाताला चांगलं काम देण्यासाठी तुम्ही वेगळ्या पद्धतीचा असा काही प्रयत्न केलाय? हे सगळे युवक पुण्याला जातात आणि इथं फक्त आईवडील वाचा आईवडील राहतात. काय असं नेमकं झालं? मग हे आपण एवढ्या वर्षापासून होते पण आपण काय वेगळा विचार केला नाही असं? सोलापूर शहराच्या आसपासचा परिसर थोडा ग्रामीण आहे आणि थोडा शहरी आहे. बरं. आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा शिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, तो अमेरिकेत गेला पाहिजे, असं प्रत्येक. एक जमाना असा होता दुबईला गेला म्हणजे त्याला फार भारी वाटायचं. काय दुबईला गेला म्हणजे त्याला असं वाटतं की तो माझा मुलगा दुबईला गेला सांगायचे. आज अशी परिस्थिती आपल्या सोलापूरची निर्माण झाली आहे. सोलापूर शहरात तुम्ही म्हणता की उद्योगधंदे नाही आहेत किंवा हे नाही आहे, IT इंडस्ट्रीज नाही. सराव कट्ट्यामध्ये तुम्ही जर गेला तर सरावाची दुकानं किती वाढली मला माहिती नाही. सराव कट्टा वाढलेला आहे, मोटारीची दुकानं वाढलेली आहेत आणि हे रोज चालतात. रोज ड्रेसची दुकानं, ब्रँडची दुकानं, सोन्याचे मोठमोठे व्यापारी सोलापूरला आले. आता ही मुलं जी बाहेर गेली तुम्ही असं म्हणता तर त्यांचे पैसे त्याच्या आईवडील ते पाठवतात, तिथे इन्व्हेस्टमेंट करतात वगैरे. मग तुम्ही असं ते तिथं ती इंडस्ट्री ह्या सोलापुरात का अजून आली नाही, ह्याच्या मागचे उद्देश एवढेच आहेत की आपलं सोलापूर त्यावेळेला 40 वर्षापूर्वी जेवढं छोटं होतं ते हळूहळू वाढत गेलेलं आहे. एका दिवसात होत नाही आहे. पुणे शहराचं स्वारगेट जर पाहिलं आपण तर एकदा एक छोटं होतं स्वारगेट. मी त्यावेळेला मी किर्लोस्कर एनजीओमध्ये कामाला होतो. मी तुम्हाला सांगतो मी शुक्रवार पेठमध्ये वनराज तरुणाच्या तिथून निघायचा आणि खडकीला मी सायकलवर जात होतो. खडकीला सायकलवर जात होतो आणि विथिन म्हणजे आम्ही 10-15 मिनिट्समध्ये पोहोचत होतो. आणि पुणे आणि सोलापूर त्या खडकीला जेव्हा जात होतो तर एका वेळेला कमीत कमी 700 सायकली 800 सायकली त्यावेळेला जायच्या. त्यावेळेचं म्हणजे 1977 किंवा 88ची ती गोष्ट असावी. मग आज पुणे वाढले, पुण्यामध्ये हे इंडस्ट्रीज वाढली, इन्फोसिस वाढली. असाच प्रकार सोलापूरला आहे. आणि आता तुम्ही थोडं बघत असाल की सोलापूरला आता जे आपल्याकडे शताब्दी एक्सप्रेस येते किंवा आणखीन अशा मोठमोठ्या ट्रेन्स येतात. बॉम्बेतून जे बरेचसे लोक इथे यायला लागले टेक्नॉलॉजी घेऊन, टेक्नॉलॉजी आणतात, प्रयत्न करतात की कुठं कुठं जमीन खाऊन आपण एखादी इंडस्ट्री गोळा वगैरे चालू आहे. असं काही सोलापूरकडं उद्योगपतींचं लक्ष आहे, त्यांना फक्त दळणवळणाचं साधन नाही आहे ही त्यांची मोठी अडचण आहे. आणि पूर्ण रात्रभर ते झोपून इथे येऊ शकत नाही, त्यांची ती अडचण आहे. मात्र हा प्रकार थोडासा संपून जाईल. फक्त ट्रॅव्हलिंग हीच महत्वाची. बिलकुल दळणवळण एवढा एकच अडचण आहे. ज्या दिवशी प्लेन हेलिकॉप्टर यायला लागतील सोलापूर शहरामध्ये तुमच्या गावामध्ये अक्षरशः इंडस्ट्रीला जागा मिळणार नाही एवढी खात्री माझी. म्हणजे हे जे हब आहे आपलं बोरावणीचं हब आहे, हे कार्गो हब फार मोठं तरी केलं, इतकं मोठं जागा ते दिलेली आहे. हे जर हब तयार झालं तर नागपूरचं विमान देखील आता इथं इंटरनॅशनल एअरपोर्टचं विमान इथं उतरेल आणि त्याची सगळी व्यवस्था ही सोलापूर शहरातल्या लोकांना करावं लागणार आहे. सर्व हॉटेल उभं केलं त्यांनी त्या धर्तीवर केलं की आपल्या आजमध्ये इंडस्ट्रीज वाढेल म्हणूनच निश्चित आहे. आणि त्या हॉटेलमध्ये किती ते लोक येतात. तुम्ही सहज त्या हॉटेलमध्ये जा, त्रिपुरसुंदरीत जा, लोटस हॉटेलमध्ये जा, तुमच्या सरोवरमध्ये जा, तुम्हाला लोक टेक्नॉलॉजीचे लोक आले दिसतील. त्याच्या मिटिंगा चालू आहेत, त्यांचं काय ना काय चालू आहे. मी असं म्हणणार नाही ते कोण आहे, काय संबंध नाही. मी सहज जातो चहा प्यायला तेव्हा बघतो मिटिंगा चालू आहेत, त्यांचे ते क्लासेस चालू आहेत, काय ना काय चालू आहे. हे होत राहिलं चालू आहे म्हणजे आपला इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणून ते लोक इथे येतात, एवढं मला सांगायचं आहे. तुम्ही दरवर्षी तुमच्या जाहीरनाम्यामध्ये
शैक्षणिक सुधारणा करू, वेगवेगळ्या संकल्पना तुम्ही त्याच्यामध्ये राबवता किंवा दाखवता सोलापूरकरांना, परंतु आजपर्यंत शैक्षणिक कुठल्याही पद्धतीच्या महानगरपालिकेच्या तर शाळांची किती दुरावस्था झाली हे तुम्हीही आणि सोलापूरकरांनाही माहीत आहे. इतकी दुरावस्था होण्याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय, त्याच्यावर समितीवर सुद्धा अंगठेबहादर आपल्यातले काही तुमच्या मर्जीतले असावेत म्हणून तुम्ही त्यांना तिथं आतापर्यंत त्या समितीमध्ये नेमला. सुशिक्षित म्हणा, चांगले कार्य करू शकणारी किंवा शैक्षणिक साहित्य शिक्षणाविषयी ज्यांना जाण आहे, माहिती आहे, अशा पद्धतीची तिथं का लोक तुम्ही जाऊ दिली नाहीत आजपर्यंत? काय काही लोकांना काही असं आवडत नाही की जास्त स्मार्ट म्हणून ते चालत नाही आपल्यापेक्षा. मी एडी जोशी सर जसे आहेत किंवा अमोल जोशी सर आहेत, यांचे विजन निराळ्या प्रकारचे आहेत. त्यांचे विजन तुम्ही बघा, त्यांच्या शाळेत जे विद्यार्थी शिकतात अमेरिकेत, लंडन, रोम, मी नेहमी मला ऐकवतं सरांच्याकडे जे लोक विद्यार्थी शिकले ते विद्यार्थी त्यांना मी पाय पडताना डॉक्टर आहेत, मी त्यांच्याकडे कधी स्नेहसंमेलन जातो सरांच्याकडे, तर त्याचे पाय पडताना विद्यार्थ्यांना फायदा वाटतं की हा डॉक्टर आहे, हा MD केला आहे, स्पेशालिस्ट इन सर्जरी असं म्हणतात. तर मी मागच्या वेळेला असं सजेशन केलं होतं की माननीय एडी सर किंवा त्यांच्या मुलाला एक दिवस आपण चेअरमन करूया. मात्र माझ्याच पक्षातल्या काही लोकांनी, म्हणजे मी डायरेक्ट तुम्हाला तोंडावर सांगतो की माननीय विष्णुपंत आता कोठेही विरोध केला की नाही हे होत नाही. तर का की त्यांना त्यांच्या एका जवळच्या माणसाला त्यावेळेला बसवलं, वासू पलपल्ली त्याला बसवलं आणि ते ठेवलं. म्हणजे अशा प्रकारचे क्रॉस होत गेल्यामुळं हे प्रकार घडत गेले. आणि आता मी जेव्हा बसलो, मी आज अध्यक्ष आहे शहराचा, शिंदे साहेबांच्या माझ्या डोक्यावर हात आहे असं मला वाटतं की शिंदे साहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. कसं स्वामी समर्थ असतात तसे ते माझ्या पाठी खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी 8 महिन्या काळात मी जे काही काम करतो त्यावर ते आता किती खुश आहेत किती मला माहिती आहे. मी प्रयत्न करतोय की त्यांना खुश ठेवायचा, संघटना वाढवायची. येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शन्समध्ये जेव्हा होतील आणि जेव्हा मंडळ तयार होईल तर तुमच्या ह्या गोष्टीला मी 100% पुरा उतरेन अशी खात्री आहे. आजपर्यंत का केलं नाही तसं? आज मी सांगितलं आता विष्णुपंत मी असताना घडलेली घटना अशी आहे की त्यावेळेला आपल्या मागे नव्हते असं वाटतं. विष्णुपंत तात्या कोटेंचं नाव सांगता, पाठीमागचं असू द्या, पण गेले 2 वर्षे ते 2.5 वर्षापासून तर ते तुमच्यापासून अलिप्तच होते. त्यावेळेस तर तुम्ही अशा पद्धतीचा तिथे एक चांगल्या पद्धतीचा तगडा सभापती म्हणा, तिथल्या समितीतले काम करणारे क्रियाशील माणसं ठेवून तुम्ही चांगल्या पद्धतीच्या टर्न मध्ये आम्ही एक चुकीचा माणूस तिथं नेमला होता तुमच्याप्रमाणे, आणि तो प्राध्यापक होता, डॉक्टर कटके म्हणून प्राध्यापक होते. त्यांना नेमताना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही शैक्षणिक क्षेत्रातल्या चांगल्या गोष्टी करा आणि जे तुम्हाला करता ते तुम्ही प्रयत्न करा, त्यांना सांगितलं होतं. मात्र पुढं जाऊन त्यांना त्या खुर्चीचा काय नाद लागला मला माहिती नाही. आणि जेव्हा त्यांची उतारायची वेळ आली तर त्यांच्यावर कमीत कमी 3 वर्ष 4 वर्षांची ती वेळ वाया गेली आणि आम्हाला काहीही करता आलं नाही त्यावेळेला, की त्यांना उतरता पण आलं नाही आणि आम्हीही त्यांच्याकडे जास्त कधी लक्ष दिलं नाही. का की जो माणूस आपला ऐकत नाही त्याला बोलण्यात काही मजा नाही. त्यावेळेला आम्ही ते बंद केलं आणि ते मंडळ आम्ही तात्पुरतं त्या मंडळाकडे लक्ष द्यायचं बंद केलं. म्हणजे मध्येच एकदम अमोल बापू शिंदे हे जे आहेत ते आमच्या पक्षाचे युवकांचे नेते होते त्यावेळेला. त्यांनी सांगितलं की सर आपण असं एक प्रयत्न करतो होतं का भूगोल कोर्टातून मी प्रयत्न करून आणतो, एखादा प्रयत्न करतो. आणि संकेत पिसे हा नवीन कार्यकर्ता आहे, तो नवीन त्याला काम करण्याची इच्छा आहे असं म्हणल्यानंतर त्याच्यावर आम्ही त्यांना त्या खुर्चीवर बसवतो, दुसरं काही कारण नाही. तुमचे आता एक शैक्षणिक झालं, परत त्याच्यानंतर आज सध्या सोलापूरच्या अनेक बागा, कुठलीही एक बाग अशी दाखवा की जेणेकरून सोलापूरकरांनी तिथं जाऊन संध्याकाळी आपल्या विश्रांतीसाठी किंवा आपलं मन कुठं तर रमवण्यासाठी जावं, अशी एक तरी सोलापुरात चांगली बाग आहे. नाही, ह्याच्यात काय प्रशासनाचा फार मोठा बॅड पॅच आहे मी तुम्हाला सांगतो. कारण आमचे पदाधिकारी किंवा आमचे नगरसेवक हे त्याकडं कधी एवढं गांभीर्याने बघत नव्हते. मी आता तुम्हाला एका प्रश्न विचारला होता की तुमचा अंकुश कर्मचाऱ्यांवर नव्हता, प्रशासनावर पण नाही का, नगरसेवकांवर देखील नाही का? ही गोष्ट मला पूर्ण मान्य आहे की आमच्या लोकांचा अंकुश त्यावेळेला नव्हता. आणि मी 18 मार्चला जेव्हा मी चार्ज घेतला 18 एप्रिलला, तर पहिल्यांदा मी सांगितलं की 50 लाख रुपये त्यांना दिले पाहिजे, ते त्यांनी दिले. हो, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की ही फार मोठी घटना आहे की त्या म्हणलं नाही मला माहिती नाही, मला माझ्या ह्या नगरसेवकांना 50 लाख दिले पाहिजे. दुसरं, कुणीही जागेचा ठराव आणायचा नाही. मी आमच्या जाहीरनाम्यात दिलं कालच्या
की जागेच्या ह्याच्याबद्दल कुठल्याही संस्थेला नगरसेवकांनी मदत करायची नाही आणि जागेत ठराव आणायचा नाही. महापालिका ही पूर्ण सक्षम व्हायला पाहिजे. ह्या 5 वर्षात आपली सोलापूरची महापालिका ही सावकारसारखी दिसली पाहिजे, एखाद्या श्रीमंतासारखी दिसली पाहिजे. आता हे सगळं बंद व्हायला पाहिजे. हे माझ्या कार्यात झालं तर मी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे करण्याचा निश्चित प्रयत्न करेन. परवाच ताई आल्या होत्या, ताई देखील असंच म्हणाल्या की इथून पुढे आम्ही नीट करणार आहोत. Yes. तुम्ही देखील असं म्हणताय की 18 त्यांनी मला शिकवलं नाही असं म्हणा म्हणून याला श्यामचे दोघांचे विचार एक आहेत. आतापर्यंत कोणाचा तुमचा अंकुश नव्हता का? आतापर्यंत कसं होतं की माननीय सुषमा साहेब शिंदे लक्ष देत नव्हते का? माननीय सुषमा शिंदे साहेब हे कसे होते की एकदा का माझा विश्वास टाकला की ते विश्वास ठेवायचे त्याच्यावर. आज माझ्यावर विश्वास त्यांचा कुठला आहे की सुधीर खट मला सांगितलं होतं एअरपोर्टचं काम असं शिल्लक काही एवढं बघून घे, 1-2 फोटो त्यातले काढून लगेच पाठवून दे. त्यांना माहिती की हा माणूस एकदम परफेक्ट काम करू शकतो. तसं आम्ही म्हणलं की हे महापालिका हे बघतात, ह्यांना आपण देऊन टाकले, करून घ्या तुम्ही. आणि जेव्हा ते यायचे त्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये तर आमची देखील माझी देखील भांडणं व्हायची वेळेला की मी भांडायचं आमच्या कागदासाठी की हे सीटा दिली पाहिजे वगैरे. पण तरी पण मान्य शिंदे साहेबांच्यात आम्हाला पुढं जाता येत नव्हतं. ते आम्ही ज्यांना इज्जत करतो त्याची इज्जत आपण राखली पाहिजे. त्यांच्या आदेशाच्या पुढे आम्ही जाणार. मी आज 30 वर्षाचं काम करतो, कधी त्यांना मी आठवत नाही, कधी मोठं काय बोललो आजपर्यंत कधी आठवत नाही मला. काँग्रेस पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना फक्त शिंदे साहेबांना खुश ठेवलं की आपल्याला पदं मिळत राहतात, आपल्याला परत काम करायची काही गरज नाही, जनतेसाठी काम करायची गरज नाही, अशी काही पदाधिकाऱ्यांची मानसिकता आहे. तुम्ही माझं उदाहरण घ्या ना. मी त्यांचा पदाधिकारी म्हणून काम करतो, त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्यांनी मला एकदा मला तिकीट पण दिलं होतं आणि मी आमदारकीचा फॉर्म भरायला चाललो होतो. मात्र काँग्रेस पार्टीमध्ये मी पाहिलं की कार्यकर्त्याला समजावून सांगावं लागतं की हे असं नाही तसं आहे. तो ऐकतो आणि तो गप्प राहतो. मी 30 वर्षापासून असंच काम करतोय आणि शिंदे साहेबांना खुश केलं म्हणजे मिळतं असं नाही आहे. शिंदे साहेब त्याची परीक्षा घेतात, इतकी परीक्षा घेतात त्या कार्यकर्त्याची की त्याला सवगी पुढं त्याची मानसिकता एकदम ढासळायला पाहिजे. इथं पण ते प्रयत्न मग त्याला पुढं त्या एवढी परीक्षा असं वाटत नाही. नाही, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं नाहीये की तुम्ही बागा ज्या आजपर्यंतच्या उदास आहेत ह्याची कारण नेमकी काय? प्रशासन ढासळलं नाही. मी आता तुमच्याकडे परत जर तुमच्याकडे ह्यांनी सत्ता दिली परत तुमच्या प्रशासनावर अंकुश नसेल तर मग का द्यायची? आम्ही तुम्हाला सांगतो की ही आता पण प्रामुख्याने काय असतंय, जनतेला लाईट पाहिजे, नळ पाहिजे, मूलभूत गरजा ड्रेनेज पाहिजे. बागा तुम्ही शिवाजी आपली तुम्ही हुतात्मा बाग बघा, काय वाईट नाहीये. जात नाही. महापालिका समोरची बाग बघा, तुमच्या याच्याकडे बघा, तलावाकडे जा तुम्ही. आतल्या शहराच्या आतल्या ज्या 2-3 बागा आहेत त्या बागाकडे लक्ष नसतंय, हे मी मान्य करतो. आता त्याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की मागे गेल्या 1-2 महिन्यापूर्वी त्या ह्याचा ठराव आला होता नेताजी बागेचा. मी त्याला सरळ माझ्या सभागृहात सांगितलं यावर जरा सुद्धा बोलायचं नाही आणि बंद केलं. ते आतापर्यंत बऱ्याच नगरसेवकांनी किंवा बऱ्याच तुमच्यातल्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेची जी जागा आहे ती जागा हडपण्याचा एक कलमी कार्यक्रम केलेला आहे. हे खरं आहे? हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही त्याला पण हे खरं आहे? हे खरं आहे, हे बरोबर आहे. आमच्या लोकांनी निळ्या संस्थेच्या नावाने घेतलं आणि काय ते ओपनच आहे, सांगावं लागत नाही. मात्र हे काय लपवून ठेवली जागा, लपवून ठेवली असं काहीच नाही आहे. मात्र हे करत असताना जेव्हा आमच्या लक्षात आलं की हे चुकीच्या मार्गाने आपण ज्या संस्थेला देतो ती संस्था कार्यरत आहे का, ती काम करते का, जनतेची सेवा करते का, ह्यावर जेव्हा मला लक्ष आलं की हे चुकीचं चाललंय तर मी त्या गोष्टीवर आल्याबरोबर माननीय शिंदे साहेबांना आणि प्रणिता शिंदे सांगितलं की जागेच्या बाबतीत कुठलेही ठराव ह्या 5 वर्षात काळात होणार नाही. हा पहिला आपला जाहीरनामा असेल. आपल्याला फार उशिरा लक्षात आला असं वाटत नाही? हो, अगदी बरोबर, अगदी उशिरा. नाही, मग आता तुम्ही ते पाठीमागे जर समजा यदा कदाचित तुमच्याकडे आता परत महानगरपालिका जर ताब्यात आली बरं, मग तर तुम्ही ते जे दिलेल्या आहेत जागा तशा पद्धतीच्या परत तुम्ही महानगरपालिकेकडे घेणार? त्याची काय प्रोव्हिजन आपण पाहिली पाहिजे, कायदा काय म्हणतो ते बघितलं पाहिजे. त्याच्यातून आयुक्त जे आम्हाला सांगतील किंवा प्रशासनाकडे काय येईल त्या आपण बघू, निश्चित प्रयत्न करू. आणि महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी नेमकं काय केलं आजपर्यंत तुम्ही? आता उत्पन्न वाढवायचं कसं की तुमच्या सरकारने आलेल्या सरकारने सगळं आमचं LBT बंद केलेलं आहे, तुमचं सगळं टॅक्स बंद केलं, मदत काही मिळत नाही.
अशा परिस्थितीत अनेक वर्ष आमची महापालिका रडत खडत त्याचं काम करते, काही ना काही काम चालू आहे. GIS मधून आम्ही जे आता आपण ते मॅपिंग करतो, प्रत्येक घराचं मोजणी सुरू चालू आहे, त्यामधून निश्चित मला खात्री आहे की आमचं उत्पन्न निश्चित वाढेल. आतापर्यंत एवढे महानगरपालिकेत गाळे आहेत, एवढ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात, मग गाळ्यांचं गेले 20-20 वर्षे, 25-25 वर्ष भाडेवाढ सुद्धा साधी झालेली नाही. मग ही कशा पद्धतीनं तुम्ही महानगरपालिकेचे उत्पन्नाचे सोर्सेस वाढवणार? महापालिकेची जागा किंवा गाळे हे जे करत असतं ते स्टँडिंग कमिटीमधून जातं, त्याची प्रोसेसेस आहेत, त्याचे काही कायदे आहेत आणि त्या कायद्याला भूमी मालमत्ता अधिकारी हे असतात, ते जबाबदार असतात. मग त्यांनी त्या वेळेला आलेल्या चेअरमन हे सांगितलं पाहिजे. आता मागच्या वेळेला तुम्ही पाहिलं असाल, गुडेवार साहेबांनी आल्यानंतर काय केलं की जे काही त्यांच्या नावावर आहेत आणि त्यांनी दुसऱ्याला भाडं दिलं, त्यानंतर भेटले. हे कधी लक्षात आलं? जेव्हा त्या ठरावाच्या कॉपी बाहेर पडल्या, जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे चुकीचं होतं. मग तुमचे नगरसेवक किंवा जातात मग काय करतात? ते बघतायत ना, आमच्या म्हणजे यांच्या लक्षात नगरसेवकांना तुम्ही असं कधी ट्रेनिंग दिलं कशाचं ट्रेनिंग की बाबा तुम्ही गेल्यानंतर महानगरपालिकेत गेल्यानंतर कामकाज काय काय करायचं? विषयाचा अभ्यास त्याच्या वेळेला केला जातो, ज्याच्यावर ज्या इम्पॉर्टंट गोष्टी येतात. शासनाचे पैसे आल्यानंतर त्यांच्या भागात ते काम केलं गेलं पाहिजे आणि हे काम जे आहे गाळायचं वगैरे ते चेअरमननी केलं पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाचं काम ते नसतं. नगरसेवक तिथं जातात, ते आपल्या नगराचे जातात आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन किंवा त्याचे 4 सदस्य जे असतात हे ते गाळायच्या संदर्भात बघतात. आता त्यातले काही नगरसेवक पाठवतो आम्ही त्यावेळेला, त्यांना आपण सांगितलं पाहिजे की ह्या विषयावर बोललं पाहिजे. किंवा आता परिस्थिती अशी, आणखी तुम्हाला सांगतो महत्त्वाचं, आपल्या सोलापूर शहराचा जेव्हा विकास म्हणजे आपण 1962-75 पासून जे बघतो, तर त्यामध्ये तोष्णीवाल साहेब हे अध्यक्ष होते, कुलकर्णी सर होते, अध्यक्ष होते आणि सोलापूर शहराचा महापालिकेचा कारभार हे शहराचा अध्यक्ष बघायचं, शहराचा अध्यक्ष बघत होते त्यावेळेला. आणि शहराचा अध्यक्ष किंवा शहर अध्यक्ष एक ठराव आणायचे की हे ठराव आता महापालिकेत पाठवायचा. तर हे कसा ठराव यायचा की एखादा कार्यकर्ता पदाधिकारी जनरल सेक्रेटरी असेल आणि त्या हाताखाली 2 सचिव असेल, ते सांगितले की साहेब ह्या गलीतून एक आपल्याला लाईट पाहिजे आणि ह्या गलीतून एक ड्रेनेज व्हायला पाहिजे, अर्जंट आहे. तर तेव्हा त्या अध्यक्षात ते पत्र यायचं, मग अध्यक्षांनी ते सभागृहाकडे पाठवायचं आणि सभागृह ते ठराव मंजूर करून घेऊन मग ते सभाच्या जनरल सभा मंजूर करून घ्यायचं आणि ते पाठवायचं, जेणेकरून त्या काकाची इज्जत वाढते आणि हे पैसे पण त्याला योग्य ठिकाणी होतात. असा प्रकार त्यावेळेला होत होता. आता कसं झालं की गेली 10 वर्षांमध्ये एक ठिकाणी तो कारभार होता, एकाच ठिकाणातून ते सगळं चालायचं. कालच पण शिंदेने तुम्हाला सांगितलं असेल की काही लोक आमच्यातून बाहेर गेले, ते बरं झालं, दुखणं गेलं असं सांगितलं. तर आता आम्हाला ही पहिली वेळ आहे की नव्याने कारभार करायची संधी मिळते. आमची ही सत्ता आम्ही कायम टिकून ठेवू आणि नव्याने ज्या काही अडचणी, जसं मी सांगितलं, तुमची जी तळमळ आहे जनतेसाठी, ती तळमळ आम्ही निश्चित लक्षात घेऊन त्यावर विचार करून मॅक्झिमम आमचा प्रयत्न राहील की जनतेला सुखसुविधा कशा दिल्या जातील, सगळ्या गोष्टी कशा केल्या आपण प्रयत्न करू. सोलापूर शहरामध्ये तुम्ही बघा, ST स्टँड पासून विमानतळापर्यंत येईपर्यंत एकही तुम्हाला मुतारी दिसणार नाही, युवकांसाठी, पुरुषांसाठी. स्त्रियांना तर एकही सोलापुरात कुठलीही मुतारी आजपर्यंत, तुमच्या महापौर सुद्धा स्त्री होत्या, परंतु अशा पद्धतीची जर शौचालयाची व्यवस्था होत नसेल तर सोलापूर महानगरपालिका नेमकी काय करते असा प्रश्न सर्वसामान्यांना नाही पडणार. आणि काल एका कार्यक्रमामध्ये तर चक्क तुमच्या समोर सुद्धा एक आरोप केला की एक नवी पेठेमध्ये मुतारी होती, तिथं चक्क तुमच्या एका नगरसेवकाने म्हणजे प्रताप चव्हाणने डायरेक्ट आरोप केला एका चॅनलच्या कार्यक्रमामध्ये की चेतन नरोटेनी तिथं जी काही 3 मजली इमारत बांधलेली आहे म्हणे. मग यावेळेस असे तुमचे नगरसेवक जर महानगरपालिकेच्या जागांवरती अतिक्रमण करत असतील तर काय नाही? कॅबिनेटमध्ये एक माझं म्हणणं असं आहे, चेतन नरोटेने काय केलं ह्या गोष्टीशी माझा संबंध नाही. मात्र जेव्हा हा प्रश्न त्याने बाहेर काढला तर मला त्यांना असं म्हणायचं आहे की इमारत पाडल्याबरोबर ज्या दिवशी मुलाने पाडली गेली तेव्हा का त्यांनी आंदोलन केलं? शिवसेनेचे कार्यकर्ते हे आक्रमक असतात, मग त्यावेळेला का केलं नाही तुम्ही? काय अडचण आहे तुमची? दुसरी गोष्ट अशी आहे, जी जागा आहे त्या जागेवर 7 उतार असतो, त्या जागेचा 7 उतारा बाहेर पडला पाहिजे. मालकी हक्क कोणाला कळतं त्याच्यावर की कोणाच्या, आणि मग उगीतच महापालिकेचं परमिशन देते का ही बिल्डिंग बांधा म्हणून? मग कसं झालं ही घटना? मग त्यावेळी तुम्ही काय झोपला होता काय? आणि आज तुम्हाला तुमच्या नगरसेवकांचं रितसर वाटतं? रितसर असं म्हणण्यापेक्षा ती जागा जर पाहिली, मला तर अजून त्याची कल्पना नाही, जागा कोणाची आहे
आणि मुतारी का नाही, त्यांनी पाडली गेली? आंदोलन केली म्हणून सांगितलं ना. नाही केली. त्यांनी सांगितलं काल की साधा आंदोलन गणित आहे. आणि तुमची सत्ता असल्यामुळे आंदोलनाचा त्यांच्या उपयोग साधा गणित आहे. आता तुम्हीच सांगितलं की आमची सत्ता नाही, भाजपवाले आमची किती जरी आंदोलन केली तरी आमचं ऐकत नाही. एक घटना अशी आहे की एक मुतारी पाडल्यानंतर त्या मुतारी पाडण्याच्या मागे एक प्रोसेस पूर्ण व्हायला पाहिजे. त्याची एक प्रोसेस असते, ठरावात ते मंजूर आणि ते का करायचं काय ते मागे त्याचे ठराव असतात. मग त्यानंतर ते पुढे दाखवायचं होतंय. मग एका मुतारीमुळं ते बिल्डिंग बांधली गेली असं तुमचं म्हणणं आहे का? मी तर जागा पाहिली नाहीये आणि मला ती घटना पण माहिती नाहीये. मात्र मला पूर्ण खात्री आहे चेतन नरोटेनी समजा त्या मुतारीच्या बाजूची जागा खरेदी केली असेल आणि त्यात ती मुतारी आली असेल तर त्यांनी ती बिल्डिंग बांधली असेल असा माझा अंदाज आहे. चेतन नरोटे आमच्या कॅबिनेटमध्ये असतो, आमच्याबरोबर असतो आणि तो सरळमार्गी काय करता असं माझं मत आहे. त्यांनी बिल्डिंग बांधली तो पैसे चौथीच्या खर्च करून बांधले असेल. काय त्यांनी काय बिल्डिंग लगेच उभी केली असं पण नाही आहे. आणि ज्यांनी विरोध केला त्यांनी 50 विरोध केला असता, त्याच्यावर कारवाई झाली असती, स्टे घेतला असता कोर्टामध्ये. का स्टे घेतला नाही? याचा अर्थ असा की इकडनं ओरडायचं आणि आता त्यांच्याकडे दोस्ती करायची असा प्रकार होता. मी सांगतो तुम्हाला इथं सगळा ग्रुप असे आहेत त्यांची की अरे चेतन आपले मित्र. चेतन आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, तो आमच्या काँग्रेसची घटना वाढवण्याची मदत करतो. मग तुम्हाला शिवसेनेवाला ती मोतारी गेली वाईट कामासाठी सगळे नगरसेवक एकत्र येतात असं म्हणावं? नाही सगळे नगरसेवक हे वाईट कुठं केलं याच्यामध्ये? अपोजिशन वाले बोलतोय तुम्हाला मी. अपोजिट वाले ज्यांनी हा विषय काढलाय त्यांनी मी त्याला असं विचारतो की तुम्ही ज्या दिवशी ही घटना घडली महिना 2 महिन्यात कधी कोर्टात गेला का? कधी अर्ज दिलाय का? महापालिकेला कळवलंय का? बरं, महापालिका आमची सत्ता आहे, आमचे कोणी ऐकत नाही, तुमचं ऐकत नाही, मला मान्य आहे. तुम्ही कोर्टात जायला पाहिजे का? तुमचा पक्ष काम करत नाही का? आम्ही कसं जातो कोर्टामध्ये? आम्हाला काल 19 कोटी रुपये तुमच्या त्या मुख्यमंत्र्यांनी दिले नाही, आम्ही कोर्टात गेलो लगेच पैसे खर्च करून. तुम्ही काय केलं? तुम्ही काय मी मोठ्या माझा जर नगरसेवक असेल जा तिथे तुम्ही त्याला कोर्टात जा, खेचत त्याला, मी बघेन काय. समजा जर का त्यात चूक निघाली तर आपण त्या नगरसेवकाला शिक्षा निश्चित अगदी मी जाहीरपणे सांगतो. मात्र चेतन नरोटे हा सरळवाकी माणूस आहे, मी आज सांगतो. आणि ते भूतानी जागा किती असती हो? फार एक 15 बाय 20 ची जागा असेल. बाकी पुढची तुम्ही म्हणला की 3 मजली, मी तर पाहिलं नाही 3 मजली बिल्डिंग बांधली तुम्ही म्हणताय. मग 3 मजली बिल्डिंग बांधायला शासनाची परमिशन लागते, त्याला सगळी प्रोसिजर. मग उगाच बांधतं का वेळेसाठी बिल्डिंग? यावेळेस आपण महापालिकेमध्ये 75 हे मिशन ठेवलेलं आहे. हे इलेक्शनच्या अगोदर ठरवलं होतं. आता काही वाटतं की थोडंफार आकड्यात फेरफार होईल? मी माझ्या मताशी आज पण ठाम आहे, उद्याही ठाम आहे आणि हे इलेक्शन संपल्या पण मी ठाम राहणार आहे. ठाम म्हणजे कसे? हा अगदी सांगतो तुम्हाला. म्हणजे निवडून येतील असं तुम्हाला अगदी सांगतो मला. मी म्हणतो पण काय आज हा आकडा का काढला तर याचं कारण असं आहे की सोलापूरची जनता गेली 40 वर्ष शिंदे साहेबांचं, सोलापूरची जनता 40 वर्ष शिंदे साहेबांचं कार्य बघते. ते त्यांना प्रेम करतात, ते त्यांच्यावर प्रेम करतात. हे तुमचं प्रेम झालं. पण वस्तुस्थिती काय? एक मला बोल दे, मी तिथे तुमच्या वस्तुस्थिती पण पोहोचतो. शिंदे साहेबांचा 75 वाढदिवस साजरा करायचा होता. त्या माननीय आमचे माजी गव्हर्नर डी.वाय. पाटील दादाकडे मी गेलो होतो. दादानी मला सांगितलं सुधीर हे 75 वाढदिवस आपण मुंबईत करूया. मी म्हटलं दादा मुंबईत करण्यापेक्षा मला पण वाटलं की मुंबईत करावं. मी पण पहिल्यांदा हा म्हणालो. मात्र शिंदे साहेब जेव्हा आम्ही शिंदे साहेबांना मनवायला गेलो त्यांनी त्यांची मनधरणी केली की तुम्ही हा सत्कार स्वीकारा म्हणून. मग त्यांनी 1 महिन्यानंतर मला सांगितलं की ठीक आहे हा स्वीकारतो मी, मग आपण सोलापुरात करू. माझी कर्मभूमी सोलापूरची. की त्यांना त्या कर्मभूमीबद्दल त्या सोलापूर यांना त्यांना एवढा कळवळ एवढं प्रेम आहे. मग त्यामुळे की इथं करू. ते करत असताना मी जेव्हा ही घटना होत गेली मी राष्ट्रपती भवनात जायला लागलो, सारखा युद्धात गेलो. कारण मला वाटतं राष्ट्रपती भवनात मी कमीत कमी 10 वेळा त्यावेळेला मी गेलो आणि त्या 10 वेळेमध्ये 3 वेळा मी माननीय महामहिम आपले राष्ट्रपतीशी माझं बोलणं झालं, डिस्कशन झालं. आणि इन बिटवीन आता 12 डिसेंबर हा शरद पवार साहेबांचा वाढदिवस होता. तेव्हा की हे 12 काय संपल्यानंतर मी तुम्हाला डेट देईन, कारण की महाराष्ट्रात किती वेळा येत असतं याचा प्रोटोकॉल असतो. मग त्यानंतर मग आम्ही विचार केला की 75 आपल्याला 75 साजरी करता येईल. आता काय ठरलंय तर ते मार्चमध्ये ठरलं असं मला. पण मी सोलापूरला जेव्हा आलो ते सगळं मी आनंदात आलो, अक्षरशः आनंद आलो की आता आपलं हे काम करायचं. तेव्हा मी शहराचा अध्यक्ष बिलकुल नव्हतो. तेव्हा मी एक साधा कार्यकर्ता होतो आणि शिंदेचा हे अमृत महोत्सव समिती स्थापन केली. त्यावेळी दादाच्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं. त्यावेळेला मी हळूहळू जनतेमध्ये माझे जे काही मित्र आहेत, जे काही माझे दोस्त आहेत, मी कसं आहे की
सोलापूर LPG डिस्ट्रीब्युशनचा अध्यक्ष असूनचा अध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे माझे निराळ्या ठिकाणी बसणं होत नव्हतं. त्या लोकांना मी सांगायची स्टोरी केव्हा तर ते सांगितलं की ही फार चांगली कल्पना आहे आणि तुम्ही शिंदेचा वाढदिवस साजरा करा. मी असं म्हणणार की ते सगळेच काही काँग्रेसला चाहणारे होते. त्यातले काही BJPचे काही RCSचे मित्र माझे होते. ते म्हणाले की सुधीरजी हे तुम्ही करता फार चांगलं काम करताय. एकदा सोलापूरचं ते कर्तव्य आहे की सोलापूरचं पण त्यांचा एकदा आपण धन्यवाद मानला पाहिजे. त्या बेसवर मी जेव्हा अनिळा बाजारपेठेत उठायला लागलो, बसायला लागलो, ह्या कार्यक्रमाला जायला लागलो, सगळ्यांना भेटायला लागलो, आंध्र प्रदेशला गेलो, बेंगलोरला गेलो, अशा तेव्हा ना लोकांचा प्रतिसाद मला इतका दिसून आला, इतका उत्साह दिसला की सुशीलकुमार शिंदेचा वाढदिवस 75 ते एकदा असे उभारून यायचे आणि ते सगळे आपले MP पाटील तर बिचारा तो रात्रंदिवस फोन करून विचारते काय झालं काय नाही. मी इतकं DY पाटील तर बिचारे झोपत नव्हते, इतकं त्याचं काम. पण हे करत असताना जेव्हा मी सोलापूरच्या जनतेत यायचा, नगरशोकात बसायचा, उठायचा किंवा पॉलिटिकल याच्यामध्ये BJPच्या काही लोकांच्यामध्ये बसायचा तर त्यांचे विचार घ्यायचे म्हणजे हे चांगलं काम आहे, शिंदेचा सत्कार व्हायला. हा विचार जेव्हा आला माझ्या मनात तर तेव्हा असं वाटलं की सोलापूरची जनता ही शिंदे साहेबाला मदत करण्याची परिस्थिती आहे. आज 75 नगरसेवक निवडण्यासाठी त्याशी मी निर्धार केला की हे लोक आपल्याला निश्चित मदत करतील आणि ह्यांच्या शुभेच्छा, ह्या ज्या शुभेच्छा आहेत त्यांचं जे मत ज्यावेळी ते देतील तर शुभेच्छामध्ये शिंदे साहेबाला एक मतदान म्हणजे काँग्रेसला जेव्हा ते एक मतदान देतील तेच ते मतदान म्हणजेच काँग्रेसला मतदान आणि त्यांच्या शुभेच्छाला मतदान, त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतील असं म्हणून मी हे डिक्लेअर केलं. आणि त्यानंतर एका अवघ्यात 8 दिवसानंतर मी अध्यक्ष झालो तेव्हा ही माझ्यात कल्पना आली आणि त्या पद्धतीने मी 18 एप्रिलनंतर काँग्रेस संघटनेमध्ये वारंवार निराप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्याला जवळ करण्याचा प्रयत्न केला. जे मला शिव्या देतात त्यांना पण जवळ केलं, जे रागवतात त्यांना पण जवळ केलं, जे प्रेम करतात त्यांना पण जवळ केलं. म्हणून हे वातावरण मी निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं मला असं वाटलं की आता आपण एक विजन टाकायला हरकत नाही. 75 नगरसेवकांना निवडून आणणं काही विशेष अवघड नाही असं मला वाटलं. आता सोलापूरकरांना आपली वेळ संपत आलेली आहे. नाही, आता आपली वेळ संपत आलेली आहे, 1 तास झालेला आहे. तर तुम्ही आता सोलापूरकरांना काय नेमकं आव्हान करता शेवटी जाता जाता? मी सोलापूरकरांना एक विनंती करेन, आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आपली सेवा करणार आहोत. अनेक वर्ष सेवा केली, अनेक वर्ष सोलापूरचा विकास केला. या विकासात आणखीन भर घालू आणि उद्याचा एअरपोर्ट तयार होईपर्यंत आपण आमची वाट पाहू. की एअरपोर्ट एकदा तयार झाल्यानंतर ज्या दिवशी हे एअरपोर्ट तयार होऊन जाईल त्या दिवशी मला असं वाटतं की मोठमोठ्या इंडस्ट्रीज सोलापूर शहरात येतील. आम्ही पाणी तर आपल्याला रोज देऊ, आता निश्चित 2 दिवसात मिळतं आहे. यापुढे आम्ही निश्चित प्रयत्न करू की आपल्याला 1 दिवसाआड पाणी मिळतं आहे, त्या पाण्यात आणखीन बदल केला जाईल. आपल्या रस्त्याच्या आत आपण शहरात फिरत असाल की रस्त्याचं काम जोरात चालू आहे. लाईटिंगचं काम आमदार पंडित शिंदेंनी आपल्या त्या एक तुम्ही पाहिला असाल अनेक वर्ष ही लाईन थंड अंधारात असायची. कोर्टापासून आपल्या सिव्हिल चौकापर्यंत सगळ्या अगदी त्या पर्यंत रस्ता त्या अंधारात असायचा. सगळ्या लाईटिंग लावून घेतल्यात. हळूहळू एक एक गोष्टी होत जातील. आम्हाला थोडासा वेळ लागेल. आम्ही नव्याने मी आणि पंडित शिंदेजी आणि आमचा सगळा काँग्रेसचा ग्रुप, काँग्रेसचे नेते माननीय यशवंतराव सर असतील, पेरिया साहेब असतील, सुजाता शिंदे असतील, हे सगळ्याचं मत घेऊन आम्ही काम करू आणि जेव्हा हे सोलापूर शहराचा विकास 1 नंबरचा होईल हेच मी सांगेन. मला एकच आता सांगावं असं वाटतं की सोलापूर शहरात स्मार्ट सिटी तुम्ही सांगता ते बोगस आहे. 1 नंबरची बोगस स्मार्ट सिटी आहे. मात्र आम्ही काँग्रेसवाले तुम्हाला काय सांगायला लागलो स्मार्ट सिटीबद्दल की काँग्रेसची इतकी ताकद एवढी त्यांनी तयार केलेलं आहे सोलापूरचा इन्फ्रास्ट्रक्चर की BJPने घेतलेल्या परीक्षेमध्ये सोलापूरचा शहर हे काँग्रेसने केलेल्या उदाहरणामुळेच ते 1 नंबरला 9 नंबरला आलं. एवढंच मी सांगेन ही स्मार्ट सिटी बोगस आहे. त्यांचे 5 पैसे सोलापूर शहराला आले नाही आहेत आणि आम्ही त्या पडणार नाही काँग्रेसवाले. मात्र सोलापूर शहराचं परीक्षेमध्ये आपण 9व्या नंबरला का आलो तर माननीय शिंदे साहेबांनी केलेल्या विकासामुळे आपण 1 नंबरला आलो, 9 नंबरला. एवढंच मी सांगेन. आजच्या आखाडा महापालिका या कार्यक्रमामध्ये सोलापूरचे शहराध्यक्ष सन्माननीय सुधीरजी खरटमल आले. त्यांनी दिलखुलास आमच्याशी गप्पा मारल्या. त्याबद्दल मी वृत्तदर्पण परिवाराच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. रोज रात्री नवीन पक्षाच्या अध्यक्षांसह आपण इथे भेटणार आहोत. उद्या भेटूया रात्री 10 वाजता. तोपर्यंत नमस्कार.